नमस्कार, मी विकास मिरगणे. विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. चर्चा करतोय नवी मुंबई महानगरपालिकेच्या राजकारणावर, कारभारावर. सतत विरोधी पक्ष विजय चौगले आक्रमक, अभ्यासू सभागृहामध्ये भाजपची कोंडी करण्यासाठी नेहमीच तयार असतात आणि भाजपला सध्या हैराण वेगवेगळ्या मुद्द्यांवर करताना दिसून येत आहे. आपण विरोधी पक्षनेते झाल्यानंतर ही पहिली मुलाखत आहे. सर, स्वागत आहे विकासनामामध्ये. खरं तर तुम्हाला संधी मिळाली, विरोधी पक्षनेते अनेकांची नावं चर्चा, पण शक्य एकनाथ शिंदेने विश्वास ठेवत परत एकदा विजय चौगुल्यांना ही संधी दिली. कसं पाहता या संधीकडे? हे बघा, गेले 5 वर्षामध्ये पण मी विरोधी पक्ष नेता होतो. ती कंटिन्युटी साहेबांनी ठेवून दिली. बघा काय असं शेवटी या नवी मुंबई महानगरपालिकेचं राजकारण कसं चालतंय ते मी तुम्हाला सांगायची काही गरज नाही. आणि आता तर त्याने असं चालवलंय की नवी मुंबई महानगरपालिका म्हणजे मेजॉरिटी म्हणजे नवी मुंबई महानगरपालिका, मग त्याला आयुक्त बियुक्त त्यांना सर्वांना फाटा देऊन आम्हीच सर्व काय, अशा पद्धतीने त्यांचं कामकाज चालू आहे. आणि याच्यावरती बघा, मेजॉरिटी असली म्हणून काय झालं, आमच्याकडे पण 42 लोक आम्ही पण आहोत. म्हणजे याचा अर्थ असा नाही होत ना का मेजॉरिटी आहे म्हणून काही करावं, काय करून ते चांगल्या गोष्टी होत असेल तर आमचा त्यांना कायम सपोर्ट आहे. पण जर काही गोष्टी चुकीच्या गोष्टी होत असतील आणि काय जर ओव्हरलोड म्हणजे शासकीय आणि अशासकीय एवढे अशासकीय प्रस्ताव आणतात की काय त्याला मर्यादा नसते, मग त्याच्यावरती कुठे ना कुठेतरी बोलायला लागतं आणि थोडाफार तरी अंकुश ठेवायला लागतं. पण मला सांगा, ही पहिली महाराष्ट्रातली महापालिका आहे की अशा प्रकारचा कारभार, अविश्वास ठराव, पुन्हा सभागृहामध्ये अभ्यास करा असं म्हणणं, म्हणजे जुळून घ्यायचं नाही की काय, कुठले एक छत्री सगळं हे चालू? बघा, मी तर मुख्यमंत्र्यांना मी तर पत्र देणार आहे, मुख्यमंत्र्यांना, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना. आणि घटना आता बाबासाहेबांनी लिहिलेली घटना आणि घटनेच्या आधारे सर्व काही गोष्टी चालत आहेत. मी तर एक कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्र्यांना मी पत्र देणार आहे आणि उपमुख्यमंत्र्यांना सुद्धा पत्र देणार आहे की नवी मुंबई महानगरपालिका, जी नवी मुंबई महानगरपालिका जसे केंद्रशासित प्रदेश आहे तसे महाराष्ट्र शासित प्रदेश या नवी मुंबई महानगरला करून टाका. म्हणजे त्यांना त्यांचा स्वतःचा कारभार त्यांना हमकरसो कायद्याच्या हिशोबाने चालायला पाहिजे तसं त्यांना करायला मोकळं होतील. म्हणजे त्यांना केंद्रशासित प्रदेश तसे महाराष्ट्र शासित प्रदेश म्हणून यांना एक स्वायत्त एक देऊनच टाका. म्हणजे आज ज्यांची ज्यांचा काय कारभार चाललाय तो त्याच पद्धतीने चाललाय, तर म्हणजे त्याच पद्धतीने होत नाही. नायकांचं नाव द्यायचं केंद्रशासित प्रदेश? नाही, केंद्र शासित प्रदेश. तिथे बीजेपीचं पण कुठं चालतंय? बीजेपीचं काय, तिथं बीजेपी पण नावाला फक्त सिम्बॉलिक बीजेपी आहे, पण त्या बीजेपीचं काहीच नाहीये तिथं. फक्त चाललंय म्हणून तर चाललेलं आहे. पण सर, तुमची ते कोंडी करताय, तुम्ही नगर विकास मार्फत त्यांची कोंडी करताय. हा सगळ्या नवी मुंबईकरांना एक विकासाच्या मुद्द्यांवर ही खरं पुढे आपण जायला पाहिजे होतं. तुम्ही जुळून घेण्याचा प्रयत्न करताय, त्यांनी मात्र जुळून घेताना दिसत नाही विकासाच्या मुद्द्यावर. बघा, शासनाचं आमच्या इथं महाराष्ट्र शासन युतीमध्ये चाललेलं, महायुतीमधलं शासन आहे. आमची शिवसेना आणि बीजेपीचं युती आहे, राष्ट्रवादीची युती आहे. आम्ही महापालिकेची निवडणुकीला पण आम्ही बिनविरोध दिलंच ना. आम्ही कुठं काय विरोध केला का? त्यांनी त्यांचं हे केलं तर आम्ही बिनविरोध केलंच. आम्हाला असं काय नव्हतं की हे नाही करायचं. बघा, आमचं पण म्हणणं असंच आहे, वरती शासन आहे, युतीमध्ये राज्य चाललं, इथं पण एक सामंजस्य पद्धतीने विचारविनिमय करून काही गोष्टी चालायला पाहिजे. पण इथं विचारविनिमय, कुठं कोणाला विचारविनिमय काय कोणाला विश्वासात न घेतलं जात आहे आणि आपला मनमानी कारभार चालल्यासारखा तो कारभार चाललेला आहे. जिथं जिथं अंकुश ठेवायला पाहिजे, जिथे जिथं बोलायला पाहिजे तिथं तिथं आम्ही बोलणार आहे. जिथं जिथं जर कायद्याच्या विरोधात जर कोर्टात जायला लागलं तर तिथे तिथं आम्ही कोर्टात जाणार आणि त्या पद्धतीने आम्ही कोर्टामध्ये चाललेलो होतो. एक पुनर्विकासाचा मुद्दा खरं तर नवी मुंबई शहरांना झोपडपट्टीवर हक्काचा गरज आहे, ते भाजपच्या पोटामध्ये एका नायकांच्या पोटामध्ये दुखतंय. बघा, भाजपच्या पोटामध्ये दुखत आहे, नायकांच्या पोटामध्ये दुखणार हे समीकरण आहे. आणि हे बघा, विजय चौगुले जिवंत आहे तोपर्यंत या कुठल्याही परिस्थितीमध्ये मी या नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये झोपडपट्टीला क्लस्टर लागू करून घेणार म्हणजे घेणार. मी असा स्वस्त बसणार नाही. मग जीवाची बाजी लावायला लागलं तरी चालेल, पण कुठल्याही परिस्थितीत झोपडपट्टी लोकांना मी न्याय दिल्याशिवाय मी राहणार नाही. आता मधल्या काळामध्ये त्यांनी आमच्यात सुधाकर सोनवणे, तो आमचा अमित मेटकर, अशा लोकांनी काय झालं की बाबा 500 फूट फ्री झालं, जमीन आपल्याला विकत दिली, 1500 रुपये दिले, 1500 दिले. आता त्या बाबतीत मी स्वतः पत्रकार परिषद दाखवलं का मुख्यमंत्र्यांचं काय म्हणणं आहे आणि काय कुठलं मुख्यमंत्र्यांनी जे सांगितलेलं आहे, MMR एरिया सोडून सांगितलेलं, त्या गोष्टीत करून सांगितलेलं नाहीये. आणि म्हणून माझं म्हणणं असं आहे की वर्षानुवर्षे आज
जी पहिली झोपडपट्टी वसली, नंतर एरिया डेव्हलप झाला, सिटी एरिया डेव्हलप झाला. सिटी एरिया डेव्हलपचा रिडेव्हलप व्हायला लागला, पण झोपडपट्टी जैसे ते तैसे आहे. तर झोपडपट्टीला काहीतरी हक्काचं, त्यांना मायबाप कोण नाही अशातला प्रकार आहे. आणि झोपडपट्टीकडे सावत्र भावाची वागणूकच आजपर्यंत मिळालेली आहे. आज तिथं पाणी व्यवस्थित भेट नाही, तिथला निचरा व्यवस्थित नाही. या सर्व गोष्टी ज्या आहेत या पद्धतीने पाहायला गेल्यानंतर एक वाटतं की आपण कुठल्या देशात होतो. आणि मला कधी कधी आश्चर्य वाटते, मी एका दिवसात असंच आहे चॅलेंज करायला लागेल, नव्या मुंबईला पहिला नंबर, दुसरा नंबर, तिसरा नंबर देतात. हे कुठल्या अनुषंगाने कुठल्या ह्याच्यात भेटतात याचं आम्हाला कधी कधी शंका वाटते. पण जाऊन द्या, मी नव्या मुंबईचा विरोधी पक्षनेता, नवी मुंबई महानगरपालिकेला प्राइज मिळतात, त्याच्यामुळे आम्हाला पण थोडा अभिमान वाटतो. आता आमचे निष्काळजीता तिथे त्यांच्यासमोर कुठं नजरेसमोर आणणार आहे. या सर्व गोष्टी अशा पद्धतीने होत आहेत. माजी महापौर आहे, त्यांची पोलखोल एका काल व्हिडिओ मधून पाहायला मिळाली. हे पोलखोल कसं पाहताय या सगळ्या? बघा, तो माझी महापौर आहे, तो स्वतःला असं समजतो की मी कोणी अनिविज्ञ, मी शिक्षणाचा मोठा बादशाह. माझ्या पण 3-3 शाळाच असतात. मी झोपडपट्टीमध्ये 30-30 वर्षापासून शाळा करतो. त्याने तिथे त्याची जहागिरी बनवलं. ते खरं पाहायला गेल्यानंतर ती शाळा माझ्या वॉर्डमध्ये 25-30 वर्षापासून माझ्या वॉर्डमध्ये मी आहे. आपला मित्र आहे म्हणून बाबा लक्ष ठेवायला लागला, तर त्याने त्याच्यावरती कुळच लावून टाकलाय. तिथे तर स्वतःच हे करत होतं. सुधाकर सोनवणे स्कूल, हा, मग ते तेवढंच बाकी ठेवलंय त्याने. म्हणजे महापालिकेने त्याला विकत नामकरण करायला पाहिजे ना, तर त्याला विकत द्यायला पाहिजे, अशी परिस्थिती झालेली आहे. त्या दिवशी जी पोलखोल झाली ती वस्तुतः सत्य परिस्थिती आहे. तिथे सर्व आहे, लोकांना दबावामध्ये ठेवलं जाते. एव्हन ह्या गोष्टी नाही, तुम्हाला माहिती नसेल तर शासन, आपण नवी मुंबई महानगरपालिका पैसे देते, पैसे लोकांना बाबासाहेबांच्या अनुयायाकडून अन्याय होतोय. अरे बाबासाहेबांच्या अनुयायी आम्ही सुद्धा आहोत. आम्ही पण बाबासाहेबांना मानणार आहे. मी पण भटका पैकीच आहे. आज जी काही घटना आहे, आज ज्या घटनेने जे अधिकार दिलेत, आम्हाला जे अधिकार दिलेत, ते बाबासाहेबांच्या ताकदीमुळेच आम्हाला मिळालेले अधिकार आहेत. त्याच्यामुळे का असं नाही का बाबासाहेबांनी असं नाही सांगितलंय. मग तिथले का हा कोण मोठा सावकार लागून गेला, तिथले का शिक्षक का अडाणी आहेत का? आज ती सर्व काही ताकद आहे ती शिक्षकांची ताकद आहे, सर्व ती ताकद आहे. आणि तिथं काय काय काळ भरव होतं हे मी सांगायची गरज नाही पडली. तुम्ही पोलखोल कधी करणार आहात? हे बघ कसं असतं, मी काय गोष्टी मग मैत्री जपायचा प्रयत्न करतो. मी आपल्याबद्दल कोणी काय बोलावं, काय करावं त्या गोष्टी नाही, पण वेळ आल्यावर ते सर, आता मी स्वतः शाळेमध्ये मी शिक्षण, आता या 20 तारखेनंतर महासभा झाल्यानंतर मी स्वतः तिथे शाळेमध्ये मिटिंग लावणार आहे, त्या शिक्षण अधिकाऱ्यांच्या समोर मिटिंग लावणार आहे. हे काय चाललंय तर स्वायत्ता द्या. तिकडच्या ज्या शिक्षण अधिकारी आहेत, तिथल्या ज्या मुख्याध्यापक आहेत, जे शिक्षक वर्ग आहेत, त्यांना स्वतःला समजू दे ना, इथं आपण जायचं आणि बॉसगिरी करायची, हे बरोबर नाही. माझ्या स्वतःच्या शाळा आहेत, पण कधी मी बॉसगिरी करायचा प्रयत्न नाही केला. तिथं नाही कधी मी करायचा प्रयत्न केला, पण हे व्हायला नाही पाहिजे. आपण बोलतो ना की मुळासकट तिथले जर प्रकरणं जर काढली ना, फार वेगवेगळे प्रकरणं बाहेर निघतील. तुम्हाला माहिती नाही का, जे आता कपड्यांसाठी पैसे विद्यार्थ्यांना दिले जातात, ते कपडे विद्यार्थी एजन्सी हे शोधणार आणि हे एका अकाउंट मधून पैसे जमा करणार आणि त्यांच्या अकाउंट मधून पैसे यांच्या जाणार. विद्यार्थ्यांच्या अकाउंटला कुठं पैसे, विद्यार्थ्यांच्या नावाने कुठं अकाउंट पण काही ठिकाणी ओपन आहेत. म्हणजे फार घोटाळा हे ते. आणि त्याच्याच बाजूचा जर विचार केला तर तुम्ही एक तिथे काशीराम म्हणून विद्यालय बाजूला, त्या काशीराम विद्यालयाचं ऑडिट करावं. त्याच्यावरती जे करोडो रुपये खर्च केले गेले, त्या करोडोचं जर ऑडिट केला तर त्याच्यात किती घोटाळा निघाले मी सांगायची काही गरज नाही. आणि मी तर चॅलेंज देऊन आज मी समोर बोलतो, मी तर समोरासमोर सांगतो. एक पहिलं हे असेल तिथली शाळा की ते चॅनलवरती याच्यावरती उभं केलं 12 करोड रुपये. आज यादवनगरची 12 करोडची शाळा बघा ना, तिथं 12-14 करोड रुपये खर्च केलेले ते बघा, त्याची तुलना करा. आता ह्या सर्व गोष्टी करायला गेल्या तर मला काय दगड मारून अंगावर उडून घ्यायची मला सवय नाही, पण आमच्या जर कोण अंगावर आला तर त्याला मी पण सोडणार नाही. सर, गणवेशाचा मुद्दा म्हटलं, आजही विद्यार्थ्यांना गणवेश मिळालेला नाहीये. हलगर्जीपणा सातत्य. अरे हलगर्जीपणा नाही, ह्याच्यात भ्रष्टाचार मोठा चालतो. हे भ्रष्टाचाराचं मोठं कुरण आहे. हे जर मुद्दामून जाणून बुजून हे करायचं तर वर्षानुवर्ष चालत येत आहे. वर्षानुवर्ष ही चालत आलेली आहे. मग तुम्हाला सांगा, एकदा चूक होऊ शकते, दुसऱ्यांदा चूक होऊ शकते, तिसऱ्यांदा चूक होऊ शकते. हे वर्षानुवर्ष हीच परिस्थिती अशी का होते? याच्यामध्ये काळं बरं आहे. मुद्दामून लेट करायचे, मुद्दामून मग पैसे फिरवले जायचे आणि भ्रष्टाचार करायचे. भ्रष्टाचाराचं पुरण त्यांनी ठेवलेलं आहे. ते आयुक्तांच्या सगळ्या हे ताशेरे ओढले जात आहे कारभारावर. आयुक्त एक महत्वाचं पद आहे, मात्र हे भाजप त्यांना मानत नाहीये. हे बघा, आयुक्ताच्या जागेवर भाजपने मानव का न मानू शकते. आयुक्ताचे अधिकार गाजवणार, महापौराचे अधिकार गाजवणार.
विरोधी पक्षनेत्याचे अधिकार, सभागृह नेते त्यांच्या अधिकार, स्टँडिंग समिती त्यांच्या अधिकार गाजवतात. प्रत्येकाने आपापले अधिकार गाजवायला पाहिजे. महापौरांचे जे अधिकार आहेत ते महापौर गाजवणार आणि आयुक्तांचे जे अधिकार आहेत, जे बोलताना आपण घटनेने जे अधिकार त्यांना दिलेले आहेत ते त्याला मागे पुढे करणार नाही. ते घटनेप्रमाणे ते सुद्धा चालणार. हे होते विजय चौगले रोखठोक बोललेले नवी मुंबईकरांच्या प्रश्नांवर. महानगरपालिकेत भाजपचा कारभार असेल किंवा गणेश नाईकांचा कारभार यावर आणि सुधाकर सोनवणे माजी महापौर आहेत त्यांच्यावर सुद्धा ताशेरे ओढण्याचं काम विजय चौगलेंनी केलेलं आहे. सर, खूप खूप शुभेच्छा आणि आभार सुद्धा. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.